प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेला उपाय आहे। बघा, हा उपाय करताना कष्टाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। म्हणजे आपण कष्ट केला तरच आपल्याला या गोष्टींचा उपयोग होत असतो। तुम्ही म्हणणार बसून बसूनच आपण उपाय जर केले तर त्याचा काहीच उपाय होणार नाही। बघा, माठातलं पाणी पुरत नाही तर आपला पैसा कसा आपल्याला पुरणार। त्यामुळे बघा, आपण ज्यावेळेस कष्ट करतो त्यावेळेसच आपल्याला देव सुद्धा साथ देत असतो। त्यामुळे गुरुचरित्र म्हणजे शिवलीला अमृतमध्ये शिव महापुराण कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की बघा, ज्या वेळेस आपल्यावर भरपूर प्रमाणात कर्ज झालेलं आहे, खूप अडचणीचा आपण सामना करत आहोत, तर हा उपाय तुम्ही करायचा आहे। तर उपाय कसा करावा बघा, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही रोज मंदिरात जाणार असाल, तुमच्यावर 1 लाख कर्ज असेल, 2 लाख असेल, 5 लाख असेल, 10 लाख असेल, थोडंसं असेल तरी सुद्धा हा उपाय करून बघा, तुम्हाला अनुभव येईल। तर काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी एक बेलचं पान घ्यायचं आहे, बेलपत्ता घ्यायचा आहे। त्या बेलपत्त्या घेतल्यानंतर जो मधले पत्ता आहे त्या मधल्या पत्त्यावर तुम्हाला लाल कलरचं चंदन लावायचं आहे। लाल कलरचं चंदन घेऊन ते महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही अर्पण करणार तर त्याची जी शेंडी आहे ती आपल्याकडे हवी अशा पद्धतीने, म्हणजे आता तुम्ही बसलेला आहे इकडच्या साईडला त्याची दांडी हवी अशा पद्धतीने महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचा। आणि भगवान शंकरांची एक मुलगी आहे, तिचं नाव आपल्याला घ्यायचं आहे। भगवान शंकरांची जी मुलगी आहे ती श्यामली बारी, या म्हणजे ते पत्तं अर्पण करायचं आणि थोड्या वेळाने ते परत उचलायचं, घरी आणायचं, पूर्ण रात्रभर आपल्या घरामध्ये राहू द्यायचं। आणि नंतर ना ते दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेस आपण विसर्जन करतो, म्हणजे त्या पत्त्याला आपण घरच्या घरी विसर्जन करायचं। विसर्जन करताना भगवान शंकरांची जी मुलगी आहे श्यामली बारी तिचं नाव घ्यायचं आणि तुमच्या कर्जाचं भान, म्हणजे तुमच्यावर किती कर्ज झालेलं आहे ते स्मरण करायचं मनातल्या मनात, आणि ते पाणी म्हणजे ते पत्तं अर्पण करायचं। असं केल्याने तुमचे जे कर्ज आहे ते हळूहळू फिटण्यास मदत होईल, म्हणजे हळूहळू ते कर्ज तुमचं समाप्त होईल। रोज करता येत असेल तर रोज करा, सोमवारच्या दिवशी करायचं असेल तर सोमवारी करा, असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। मी तसं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तशाच पद्धतीने करा, नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।